मोर्शी तालुक्यातील शिरखेड गावात अतिक्रमणावर प्रशासनाचा गजराज चाललाय। ग्रामपंचायत प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत 10 मे रोजी सकाळी 11 वाजता शिरखेड येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। शेतकऱ्यांच्या वाहीवाटीच्या रस्त्यावर शासनाच्या सर्वे नंबर 73 मधील जागेवर दिलीप संभाजी खराते यांनी 2017 पासून सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के घर बांधून वास्तव्यास सुरुवात केली होती। गावातील काही नागरिकांनी देखील त्याच जागेवर गुरांचे गोटे उभारले होते। या अतिक्रमणाविरोधात ग्रामपंचायतीने वेळोवेळी नोटीसा दिल्या। मासिक सभांमध्ये ठराव मंजूर करूनही सूचित करण्यात आले, मात्र नोटिसांकडे दुर्लक्ष करत खराते यांनी घरकुल स्वतःच्या मालकीच्या जागेवर मंजूर असल्याचे कारण पुढे करत अतिक्रमणाच्या जागेतच बांधकाम सुरू ठेवले। 30 जुलै रोजी अंतिम नोटीस देण्यात आल्यानंतर त्यांनी अप्पर आयुक्त कार्यालयात दाद मागितली। त्यानंतर 12 ऑगस्टला त्यांना स्टे मिळाला आणि 26 ऑगस्ट पासून खटल्याची सुनावणी सुरू झाली। हा संपूर्ण प्रकार 2024 या वर्षी सुरू झाला। अखेर 5 मे 2025 रोजी सुनावणीमध्ये अतिक्रमणावर दिलेला स्थगिती आदेश रद्द करण्यात आला। या प्रसंगी ग्रामपंचायतीने कायदेशीर बाबींचा अवलंब करत पोलीस बंदोबस्त मागवून 10 मे रोजी सकाळी अतिक्रमण हटवण्याची कारवाई हाती घेतली। या कारवाईत खराते यांच्या घरासह परिसरातील 5 अतिक्रमण हटवण्यात आली। या मोहिमेदरम्यान गावातील नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व कारवाई शांततेत पार पडली। या कार्यवाहीवेळी सरपंच मीना मोहोळ, उपसरपंच उज्ज्वला देशमुख, तहसीलदार विनोद वानखेडे, गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रीती खटिंग, नायब तहसीलदार चारुदत्त पाटील, शिरखेड ठाणेदार सचिन रुळे, PSI ठाकरे, बीट अमलदार पुंजाराम मेटकर, अमलदार संजय वाघमारे, महिला पोलीस कर्मचारी जयश्री देहांडे, पोलीस कॉन्स्टेबल पूनम उकडे, ग्रामपंचायत अधिकारी संजय दोड, ग्राम महसूल अधिकारी अंकुश देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश देशमुख, रोजगार सेवक वासुदेव बावणे, संगणक चालक तुषार तट्टे, युवा प्रशिक्षणार्थी आशिष बोरकर आणि पत्रकार उपस्थित होते। द पोलीस न्यूज ब्युरो, मोर्शी।